चला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, तुम्हाला काही रूल्स मध्ये इश्यू असतील तर तुम्ही मॅचच्या आधी रूल विचारून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय त्रास होणार नाही. चला सर्वांनी बांबूवरनं हात काढा प्लीज, सर्वांना विनंती करतो. धन्यवाद, तुमचं सहकार्यच आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. चला सलामीचे फलंदाज आलेले आहेत, धवल आणि गण्या. धवल आणि गण्या. बॉलर नेम हर्ष. हा विघ्नहर्ता चषक मध्ये वेगळ्या नावाने त्याची ओळख आहे. 10 टप्पा टाकल्याशिवाय बॉल टाकणार नाही. सामन्याला सुरुवात. हो, पहिल्याच चेंडूमध्ये गडी बाद झाला असता. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. श्री गणेश होतोय. धावसंख्या सुरुवात होते ती म्हणजे 1. हर्ष टू गण्या. चांगला असा सिंगल गण्यामार्फत चांगली रनिंग म्हणता येणार धवल याची. कंधारी किंग्स कालच रात्री दैसलग क्षितिज चषक मध्ये पुढील फेरीमध्ये क्वालिफाय झालेली आहे. तीन चेंडू आणि 2 धावा. अवांतर चेंडू. चांगला असा जज बोलता येईल. 3 चेंडू आणि 3 धावा. निर्धाव असा चेंडू. चांगला असा बाउन्सर म्हणता येईल. 4 चेंडू आणि 3 धावा. आणि कंट्रोल सुटलाय. 4 चेंडू आणि 4 धावा. 1 डॉट 1 वाईड, 1 डॉट 1 वाईड. समीकरण हळूहळू पुढे सरकते. गडी बाद आहे का बघूया. आपले पंच विचार विनिमय करतील. आणि गडी बाद होत आहे. पण तुम्ही बघितलं असेल की धवल यांनी आधीच आपली विकेट सोडली. मी मगाशीच बोललेलो की शांततेचा गेम, स्पोर्ट्समॅनशिप काय आहे कंधार किंग्स या संघाकडनं तुम्ही शिका. 5 चेंडू आणि 4 धावा. रणजित स्वतः कर्णधार. रणजित याचा रनर आहे. सांगितलेलं आहे ऑलरेडी. येस. चांगला असा ड्राईव्ह. गण्याला लागला. पडद्याला नाही लागला ना. नाही, डॉट बॉल आहे. डॉट बॉल. षटक संपते ते म्हणजे पहिलं धावसंख्या झाली ती म्हणजे 4. किती पण टप्पे गेले ना, रन नाहीये.
नहीं तुम्हारा प्लेयर है ना, प्लेयर को लगे क्या तो रन है, पडदे को लगता रन था. धावसंख्या झाले ते म्हणजे 4. षटक संध ते म्हणजे पहिलं हर्ष यांनी चांगलं असं षटक म्हणता येईल. बॉलर नेम देवकरण. देव स्वतः आलेले आहेत बॉलिंगसाठी. गण्या आणि गडीपाद. देव यांनी चांगली अशी कॅच म्हणता येईल. गण्या वर मारायला गेले. पुढील फलंदाज कोण येत आहे? आणि गडीपाद ध्रुपद येत आहे. धवल बाद झाला. आता येतो तो म्हणजे ध्रुपद. ध्रुपद आणि रणजित. धावसंख्या 4 वरच थांबलेली आहे. देव यांनी आपल्या पहिल्याच चेंडूमध्ये विकेट घेतलेली आहे. देव गडी बाद होत आहे ध्रुपदच्या स्वरूपात. देव सी ग्रुप मधील शेवटचा सामना लीग मॅचचा. गडी बाद होत आहे ध्रुपद. यानंतर जो विनर असेल तो शानू 11 या संघाबरोबर खेळेल. 4 धावांवरच धावसंख्या थांबलेली आहे. आता स्वतः यश टिक्कल स्वतः आलेले आहेत. देव यांनी 2 चेंडूमध्ये 2 विकेट. का यश हॅट्रिक घेतील? बघूया. निर्धाव असा चेंडू. तिन्ही चेंडू निर्धाव आहेत. 5 षटकांचा सामना आहे. चांगला असा बाउन्सर म्हणता येईल. देव हे पुरेपूर विकेटचा फायदा घेत आहेत. पिचचा फायदा. 4 चेंडू निर्धाव देव यांनी टाकलेले आहेत. चार चेंडू. नो चेंडू. धावसंख्येला थोडीशी गती आली. ती म्हणजे 4 वरनं गेली. ती म्हणजे 5. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अंगावर टाकला बॉल आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळू नाही शकत. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. चेंडू आहे शेवटचा. देव यांनी चांगलाच षटक म्हणता येईल. देव यांचं पहिल्यांदाच मीराबाईंचा विघ्नहर्ता चषक मध्ये दिसत आहेत. देव पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. रणजित हे थोडे इंजरी आहेत आणि त्यांनी रनर घेतलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. षटक समजते ते म्हणजे दुसरं. गडी बाद झाले ते म्हणजे 3. आमचे गुणलेखक जयेश सोनी, तसेच फ्रेझर नरोना, तसेच आमचे डीजे ऑपरेटर रोहन पटेल. असिस्टंट ऑपरेटर, मेन ऑपरेटर जरा बाहेर गेलेले आहेत. किरण कोकाटे काही कामासाठी. बॉलर नेम मिहिर. चला मिहिर काय करतात? देवला साथ देतात की काय करतात? देव यांनी 3च धावा दिल्या.
वाईट चेंडू, अवांतर धाव, धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 8. पुन्हा एकदा वाईड, मिहीर, धावसंख्या झाली ती म्हणजे 9. षटक झाले ते म्हणजे 2. यानंतर फलंदाजी भरपूर आहे. चांगलासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट, टोपाचा डायरेक्ट हिट. गडी बाद होत आहे धावचीच्या स्वरूपात. ध्रुपद, पुढील फलंदाज येते ते म्हणजे जैनम. पुढील फलंदाज डावकुरे फलंदाज, राई गावातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या नावाने ओळखणारे प्रशांत किणी. इधर देखते रहे, इधर देखते बॉल बता, विकेट मत बता रे. एक ही बॉल, स्कोर 9. चेंडू झाले ते म्हणजे 1, धावसंख्या झाले ते म्हणजे 9. रिव्हर्स स्वीप जैनम डिक्लेअरच्या स्वरूपात. जैनम आपल्या संघासाठी आता धावा किती कुटतात. जैनम मोठे फटके मारण्यात सुद्धा बिझी असतात. धावसंख्या डबल डिजिट ती म्हणजे 10. चांगला असा कॉल होता धावल्यांचा, नाही तर धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी मिळाला असता. डेड बॉल आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक चेंडू निर्धाव. मिहीर, चांगलासा कमबॅक म्हणता येईल मिहीर यांचं. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू, अवांतर धाव. मागे ठेव ना इथे ते. हा असं पकडून ठेव. हे 11 ना, जया इधर देखते रहो. 11 ना, धावसंख्या झाली ती म्हणजे 11. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप. 5 चेंडू झालेले आहेत. बॉलरला पण माहिती आहे की 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. कोण आहे? चांगलासा सिंगल खेळण्याचा प्रयत्न, रनआउट होती विकेट, पण काय घेता नाही आली. व ठीक उद्या संध्याकाळी 6 वाजता चांदमलनगरच्या रहिवाशांसाठी भव्य दिव्य चषक आणलेले आहेत. त्यामध्ये महिलांचे सामने, जेंट्स तसेच लहान मुलांना उद्या खेळण्यात येईल. ही स्पर्धा फक्त उद्या चांदमलनगर मधील रहिवाशांसाठी असेल, याची नोंद घ्यावी. आमचे डीजे ऑपरेटर स्वतः आता हजर झालेले आहेत. अतिशय व्यस्त असतात ते. बघा आल्या आल्या त्यांनी त्यांची आय एम बॅक. स्कोर देव 3 ओव्हर 12 रन. देव
चांगलं असं जजमेंट जैनम यांचं. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. नक्कीच कंधारी किंग्सचा प्लॅन ए जर फेल झालं तर प्लॅन बी कंधारी किंग्सने चालू केलेला आहे असं दिसण्यात येत आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि जे प्रिशा 11चे ओनर स्वतः आशिष तेंडुलकर दिवस रात्र मेहनत करून संघ उभा केला ते इथे आलेले आहेत व त्यांचे सहकार्य ज्यांचा काल वाढदिवस होता सोनू पाटील यांनी चांगली अशी फलंदाजी केलेली सकाळी. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 सॉरी माफ करा. पुन्हा एकदा वाईड. देव हा तोच देव आहे का की ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 3 वाईट आता टाकलेत आणि पहिल्या फक्त 3 रनची ओव्हर टाकलेली. नक्की सामना काय होतोय. कंधारी किंग्स सामन्यामध्ये हळूहळू आपला प्रभाव खेचतोय आणि क्रिश 11ला माहिती आहे जर कंधारी किंग्स कमबॅक करेल तर हे पुढे आम्हाला महागात पडेल. सामन्यावरची पकड जर सुटली तर काय होते. नॉकआउट मॅचेस आहेत. 4 धावा खेळण्याचा प्रयत्न नॉट आउट. चांगली अशी रनिंग म्हणता येणार जैनम यांची. चांगला ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता पण ड्राईव्ह का परफेक्ट बसला नाहीये. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16. देव चेंडू झालं ते म्हणजे पहिलं. रणजित मारी यांचा चांगला एफर्ट असं म्हणता येईल पण सिंगल काय रोखू शकले नाही. 17 ना 2-17 2 चेंडू 17 धावा. नाहीये चांगली अशी अपील म्हणता येईल धवल मार्फत. चांगलं लक्ष असतं त्यांचं. 18 3 चेंडू आणि 18 धावा. 3-18 3 चेंडू 18 धावा. चांगलासा सिंगल जैनम याचा. 4 चेंडू आणि 19 धावा. धावसंख्येला गती येत आहे. यानंतर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात किती तुम्ही धावा कुटता. चांगलासा सिंगल. 5 चेंडू आणि 20 धावा. शेवटचा चेंडू. देव यांची चांगलासा कमबॅक म्हणता येईल. आणि ज्याची भीती होती शेवटी तेच झालं. जैनम यांचा कंट्रोल सुटलेला मिस टाइम झालेला पण तो मिस टाइम किती फायद्यात पडला. आणि धावसंख्या सरकते ती म्हणजे 24. आता असं वाटतंय की सामनाला रंगतदार हळूहळू चढत आहे. 24 चेंडू आणि 24 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू मध्ये काय होईल. किती धावा तर डोंगर उभा करतील. आता कंधारी किंग्स यांना कॉन्फिडन्स बोलतोय तो कमबॅक केलेला आहे. रणजित स्वतः इंजर्ड आहेत. स्वतः कॅप्टन आहेत. रनर घेतलाय आणि रणजितला साथ देतो तो म्हणजे जैनम. जैनम हे जोरात मारणार नव्हते पण थोडा मिस टाइम झाला तरी मिस टाइम पण किती फायद्यात ठरतो हे तुम्ही आता लाईव्ह बघितलं. रोनक चला स्वतः कर्णधार आलेले आहेत. वाईट चेंडू. संघाला तुम्ही एक्स्ट्रा धावा देताय तर तुमची धावसंख्या हळूहळू पुढे चालली आहे. ती म्हणजे झाली म्हणजे 25. एकच बॉल झाला ना. बॉल किती झाला. बॉल अभी 2-27 2 चेंडू आणि 27 धावा. दोन चेंडू आणि 27 धावा.
चला रोनक स्वतः कॅप्टन जैनमला. निर्धाव चेंडू जैनम यांचा. शेवटच्या 3 चेंडू मध्ये काय एक षटकार तर नाहीये, चौकार बघायला मिळेल का? जैनमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? आहा, क्या बात है, क्या फील्डिंग है जैनम. बोललो चौका मारण्यामध्ये जैनम. फील्डिंग आहे. रणजित 4-28. निर्धाव चेंडू रणजित आता सिंगल खेळून बोले मी कंटाळलो, मी पण जरा मोठे फटके मारतो. पण तो मोठा फटका फार काय हाताशी नाही लागला. चेंडू झाले ते म्हणजे 5 षटक आहे शेवटचं. धावसंख्या झाले ते म्हणजे 29-8. सॉरी रणजित, तुम्ही स्टेप आउट नाही होऊ शकत. येस, तुम्ही रनर घेतलेला आहे, तुम्ही इंजरी आहेत. चांगला असा कार्पेट ड्राईव्ह. रणजित बोलला मी स्टेप आउट नाही होऊ शकत, तर काय झालं, मी जागेवरून चौकार खेचू शकतो ना, आणि ते करून दाखवलं. येस. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. घेतलेलं आहे. जिंकण्यासाठी तुम्ही धावा injury दिल्यात त्या म्हणजे 33. जिथे 20 धावा सुद्धा होत नव्हत्या, चांगलासा कार्पेट ड्राईव्ह. तिकडे 33 धावांचं आव्हानचा डोंगर. येस. तुम्ही रनर घेतलेला आहे, तुम्ही शानू injury 11 मीरा रोड या संघाने रेडी राहायचं आहे. जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळायचा आहे. व त्या सामन्यामध्ये काय रूल्स असतील ते चांगलासा तुम्हाला मी आधीच कार्पेट सांगितलेले ड्राईव्ह. आहेत. आता कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही, शिवाय रत्ना, हे पण तुम्ही लक्षात घ्या, कारण रत्ना स्वतः इंजर्ड आहेत. चला कंदारी किंग्स त्या चांगलासा कमबॅक म्हणता येईल. जिथे धावसंख्या 20, 19 किंवा 22 किंवा 24 असं फलकावर लागेल, तिकडे 32 धावांचा डोंगर म्हणजे 33 धावांचं आव्हान दिलेलं आहे. कंदारी किंग्स क्या कमबॅक आहे. भाव डोळ्यात तेल घाल, स्प्रे मारतो तुझ्या डोळ्यामध्ये. चला सामन्याला सुरुवात. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं यश टिक्कल. जरा प्लीज कॅमेराच्या इथून जरा जिंकायला सॉरी कर्णधार स्वतः येत आहे. रणजित देव स्ट्राईकला आहेत. आमचे गुणलेखक तयार आहेत. सुरुवात. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव. सातारा स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल मार्फत तुम्ही घरी बसल्या बसल्या यूट्यूबमध्ये मॅच बघू शकता. तसंच सर्व मान्यवरांचे आपल्याला सहकार्याशिवाय कुठलंच कार्य पार पडता नाहीत, म्हणून त्याला सहकार्य म्हणतात. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, 2 चेंडू 1 धाव.
पेसची वॉर्निंग दिलेली आहे किरण यांनी रणजित याला. चांगला असा रिव्हर्स स्वीप, पण देव आपले सुखरूप, आपले देव आपल्या घरात आहेत. 3 चेंडू आणि 2 धावा. कार्पेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, चांगली अशी फिल्डिंग म्हणता येईल. जरा जोरदार टाळ्या यश टिकलसाठी. 4 धावा कन्फर्म होत्या. यश टिकल नावाची भिंत आहे तिकडे. कॉर्पेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, चांगली अशी फिल्डिंग म्हणता येईल. 4 चेंडू आणि 3 धावा. वाईड आहे. किरण यांनी एवढ्या जोरात आवाज दिला वाईड आहे की बॉल स्वतः स्टंपच्या जवळ नाही आला. 4 चेंडू 4 धावा. चांगला असा सिंगल किरण याचा. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील धावसंख्या झाली ती म्हणजे 5. चांगला असा 4 धावा. देव धावसंख्या झाली ती म्हणजे 5. देव यांनी फलंदाजी सुद्धा सुरुवात केलेली आहे. गोलंदाजीमध्ये तर त्यांनी कमाल दाखवलीच आहे. चांगला असा 4 धावसंख्या धावा. झाली ती म्हणजे 9. रणजित याला वाटलं नव्हतं की देव चार्ज करेल. धावसंख्या पण तो झाली शेवटी ती म्हणजे देव आहे, तो काही करू शकतो. धावसंख्या झाली ती म्हणजे 9. षटक संपते ते म्हणजे पहिलं. चांगला असा 4 धावा. देव पुढील षटक घेऊन येते ते म्हणजे गण्या. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं गण्या. किरण चांगला असं रनिंग म्हणता येईल देव याचं. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते ती म्हणजे 10. किती लवकर 10 झाले असं वाटतंय. 1 चेंडू आणि 10 धावा. वाईट चेंडू. बॅट्समनने हुलकावणी दिली तर गोलंदाजाचं लक्ष हे झालं. एक चेंडू आणि 11 धावा. 1 चेंडू मध्ये 2 धावा आल्या. 1 अवांतर, 1 बॅटीने. चांगला असा कट होता. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण मिसटाइम झाला. चेंडूने थोडी उंचाळी घेतली. 2 चेंडू आणि 12 धावा. किरण याला नक्की माहिती आहे की टप्पा पडल्यावर बॉल कुठे जाणार. 2 चेंडू आणि 13 धावा. ये स्कोर है, बॉल बता. 3-14. 3-14. शानू 11 मीरा रोड. हा संघ तुम्ही रेडी आहे ना. रत्ना तुमचा संघ रेडी आहे. कोण बाहेर नाही ना. लगेच सामन्याला सुरुवात करायची. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन. नक्की फलंदाज काय करतो. वाईड बोलतो, चुकवतो, स्वतःच मारतो. हे नक्की षडयंत्र असं म्हणता येईल. आणि गडी बाद. किरण बाद होत आहे.
किरण बाद होत आहे. षटक समजा ते म्हणजे दुसरं. धावसंख्या झाले ती म्हणजे 15. पुढील फलंदाज आले ते म्हणजे टोपा. पेटनेम आहे त्यांचं टोपा. प्रतीक खानविलकर या नावाने ते ओळखले जातात. त्याला सर्व टोपा म्हणतात. सीझन 1 मध्ये टोपा यांनी जी फलंदाजी केलेली त्याचे खूप मोठे फॅन हितेश भानुशाली आमच्या एरियामध्ये राहतात. टोपा यांच्या फोटोचं लॉकेट घातलेलं आहे हितेश यांनी. तुमचं लॉकेट तुम्हाला जाताना दाखवू आम्ही. शारदा ज्वेलर्समधनं बनवलंय. 12 चेंडू आणि 15 धावा झालेल्या आहेत. बॉलर नेम साहिल. साहिल यांनी काल चांगलंसं षटक हाताळलं. शेवटचं षटक 11 धावा पाहिजे होत्या. त्यांनी एकच का 2च धावा दिल्या. साहिल पट्टा या नावाने ओळखले जातात. प्रत्येकाची पेट नेम तुम्हाला अशी असतील का तुम्ही ऐकून तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल की ही पेट नाम असे काय आहे. एक आहे पट्टा, एक आहे टोपा, एक आहे किडा. सगळ्यांची पेट नेम आहेत आणि त्या पेट नेमनेच क्रिकेटला मजा येते नक्कीच. चला चांगलासा निर्धाव चेंडू धावलकडे होता. रनआउटची अपील केलेली आहे. बघूया आता काय होतंय. टोपाची विकेट मिळते. टोपा मोठा मासा हातात लागतो आणि गडी बाद. येस टोपाला स्वतःला माहिती आहे की मी बाद आहे. हरकत नाहीये. टोपा बोलतो मी गेलो तू उभा राहा. देव स्वतः उभा आहे आणि जिथे देव उभा आहे तिकडे सर्व पॉसिबल आहे. चांगलं असं धावचित केलेलं आहे. चांगलं असं कोऑर्डिनेशन म्हणता येईल कंदारी किंग्स यांचं. बॅट्समन नेम प्लीज. पंचाल. यश ना. हर्ष सॉरी. मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता चषक सीझन 3 सातारा स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही मॅच बघू शकता. स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता देव यांचा पण पट्टा असं चांगला असं सहकार्य टीमला लाभतंय. फारसं महागडं षटक आहे. पट्टा फार बॉलिंग मध्ये कंजूसी करता. 2 चेंडू 15 धावा. आणि निर्धाव चेंडू. तिन्ही चेंडू निर्धाव. जरा स्टंप बरोबर करा. तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत पट्टा यांनी. चांगलं असं कमबॅक म्हणता येईल कंदारी किंग्स यांचं. तसंच क्रिश 11 सुद्धा मागे नाही पडणार आहे. एक से एक धुरंधर आहे त्यांच्या टीम मध्ये सुद्धा. किरण बाद झालं तर काय झालं. टोपा बाद झाला. अजून सुद्धा आम्ही आहे फलंदाजी करायला. 3 चेंडू 15 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 4 धावा. देव मी आधीच म्हटलं होतं देव आहे तर सगळं काही आहे. पट्ट्याला सुद्धा वाटत नव्हतं की मी त्याच्या पट्ट्यात टाकीन आणि आम्हाला मारेल. 4 चेंडू मध्ये 4 धावा आल्यात. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 19. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 14 चेंडू आणि 14 धावा. समीकरण सोपं आहे पण मी सांगू इच्छितो 2 सामन्याआधी 2 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा नाही झाल्या. टार्गेट 33 आहे. 15च होते. 19 झालेत. बरोबर 14 पाहिजेत. बरोबर देव. पहिले 3 चेंडू निर्धाव आले. चला 14 ची मॅच आहे.
निर्धाव चेंडू, चांगलासा कमबॅक. एका चौकाराने काय समीकरण बदलतं. एक चौकाराने समीकरण बदलतं, तसंच एक गडी बाद करून सुद्धा समीकरण बदलतं. आता 13 चेंडू आणि 14 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चौकार मारण्याचा प्रयत्न, सिंगल असा रन. आता 12 चेंडू आणि 13 धावा. 12-13. मी सांगू इच्छितो 90-11 मातोश्री यांनी 2 चेंडूमध्ये 2 धावा होत्या, तेही करून दिल्या नाही. अमू 11ला गडी बाद झाला. मग 1 चेंडूमध्ये 2 धाव होती आणि कंपल्सरी चेस होते, त्याच्यामुळे अमू 11 बाहेर गेली आणि 90-11 मातोश्री एक क्वालिफाय झाली. म्हणून काही होऊ शकतं. 12-13ची मॅच आहे. गण्या स्वतः आलेला आहे. सिंगल पॉसिबल नव्हता, पण देव यांनी पॉसिबल करून दाखवला. आता 11 चेंडू आणि 12 धावा. रणजित स्वतः काहीतरी समीकरण बदलत आहेत. कंदारी क्लीन्स प्लॅन ए झाला, प्लॅन बी झाला, प्लॅन सी आणि क्रिश 11 प्लॅन ए पकडूनच चालू आहे. 11 चेंडू 12 धावा. चला, वाईट नाहीये आणि विकेट सुद्धा नाहीये. चला, आता 10 चेंडू आणि 12 धावा. सामना 1 चेंडू मध्ये इकडे, 1 चेंडू मध्ये तिकडे. काय होईल? 10-12 काय होईल? गण्या चांगलंसं सिंगल. देवला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. सध्या देव सेट आहेत. 2 चौकार खणखणीत 2 चौकार ठोकलेले आहेत. आता 9 चेंडू आणि 11 धावा. देव आणि गडी बाद. जरा बॉल घ्या प्लीज. बॉक्सचा नियम देव. तोडलेला आहे. देव कंट्रोल सुटलेला आहे. देव गडी बाद झालेला आहे, तो म्हणजे देव. बॉल आलाय, मॅचचा बॉल आलेला आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. मॅच हळूहळू देव एक साईडला जात होती, आता हळूहळू दुसऱ्या साईडला जाते. तसेच आमचे लाडके मित्र आणि अजिंक्य गडी सस्ते बाद. आणि जरा- त्यांचं सुद्धा पेटनेम आहे कटप्पा, हे सुद्धा इथे आलेले आहेत. मी मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्हाला खूप सारे पेटनेम ऐकायला मिळतील. मिहीर कटप्पा आलेले आहेत. धन्यवाद अजिंक्य. आता 8 चेंडू आणि 11 धावा. फ्रेझर 7-11 आता 7 चेंडू आणि 11 धावा. गण्या चांगला असा कमबॅक. कंजूसी बॉलर. सेट बॅट्समन होता, 2 चौकार मारणारा होता. देवला मॅच पुढे घेऊन जायची होती. कंट्रोल सुटला, बॉक्सचा नियम तोडला आणि देव बाद झाला. देव नंतर आलेला मिहीर. 7-11 काय होईल? गण्या एक चेक. प्रत्येक ओव्हरमध्ये एकच चेक अलाउड आहे.
चला सिंगल काढून धावसंख्या पुढे गेली आहे. आता जिंकायला पाहिजे ते म्हणजे 10. क्रिश 11 या संघाला माहिती देतो की कंपल्सरी चेस आहे. 10 धावा तुम्हाला जिंकायला करायच्याच आहेत. तुम्हाला 9 करून चालणार नाही. या मॅच नंतर मी सर्वांना विनंती करतो की आपलं व्यासपीठ जरा रिकामं करा. आपले माननीय प्रमुख पाहुणे पुढील 5 ते 10 मिनिटात येत आहेत. फक्त खेळाडू कक्ष जे खेळणारे 8 प्लेयर असतील ते फक्त स्टेजच्या बाजूला बसतील. आता 6-10 कोण येईल? श्रेयांश. 6-10 श्रेयांश आलेला आहे. श्रेयांश 6-10. बाउंड्रीला भिंत आहे. एक साइडला आहे धवल तर एक साइडला आहे ध्रुपद. धवल ध्रुपदची भिंत तोडायची आहे मिहिर याला जर सामना जिंकायचा आहे. श्रेयांश 6 चेंडू 10 धावा. आणि गडीबाद. लेग ब्रेक टाकलेला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 6 चेंडू 10 धावा. चांगली अशी पकड कंधारी किंग्स यांची. कर्णधार स्वतः येत आहे. आणि गडीबाद. रोनक. आता 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. बोल्ड होत आहे. स्टंपला चाटून गेलाय बॉल. चेंडू आणि 10 धावा. मोठे फटके मारावेच लागतील आणि मोठे फटके मारताना तुम्ही चुका करणारच हे निश्चितच आहे. त्याच्यामुळे कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. 4 चेंडू आणि 10. बोल्ड होत आहे. विकेट किती गेलेत? स्टंपला विकेट गेल्यावर 5 विकेट गेलेले आहेत. बॅट्समन हर्ष. चला एक वॉर्निंग दिलेली आहे. 4 चेंडू 10 धावा. श्रेयांश. हो चांगलासा लेग ब्रेक आणि गडी बाद होतोय का? येस. वाईट नाहीये. 3 चेंडू आणि 10 धावा. इलेव्हन मीरा रोड या संघाने सज्ज व्हायचंय. सुनील सब रेडी आहे. रत्ना 3 चेंडू आणि 10 धावा. पांचाल वेगळा स्टान्स आहे काहीतरी. आणि गडी बाद. सामना संपत आहे. 4 विकेट घेतलेले आहेत.